राज्य सरकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात खरं तर अक्कलकोटमध्ये काम सुरू आहे आणि एका कंपनीला हे काम जे आहे ते देण्यात आलेलं आहे। रिव्ह्यू ग्रीन एनर्जी नावाच्या सोलर पॅनल कंपनीला जे आहे ते हे काम देण्यात आलेलं आहे। मात्र या कंपनीकडून जे आहे ते प्रति एकरी 50,000 ऐवजी प्रति एकरी 30,000 रुपये देत असल्याचा आरोप जो आहे तो इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळे 3 गावातले शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे। काय सांगाल, काय नक्की आपली मागणी आहे, कशासाठी आपण आमरण उपोषणाला बसलेले आहेत गेल्या 6 दिवसापासून? त्यांनी जे तोंडी आश्वासन दिलं होतं की कुठल्याही आजूबाजूला कंपन्यांनी 50 दिलं तर आम्हीही देऊ, ती फक्त तोंडी आश्वासन दिलं होतं। माझी एकच इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांचा 30चा दस्त केला आहे तो रद्द करून 50चा करावा। 50 एकरी प्रति एकरी शासनाचा जो GR आहे, जो GR आला आहे त्या पद्धतीनं 50 एकरी द्यावं प्रत्येक शेतकऱ्यांना। पण मग आपण शासनाकडे काही या संदर्भातली दाद मागितली नाही का, किंवा काय त्यांची भूमिका आलेली आहे अधिकाऱ्यांची? शासनाकडे कंपनीवाल्यांना सर्व सांगितलं होतं, पण कंपनीवाल्यांना देतो म्हणून सांगितले होते, पण आता म्हणते ते आम्ही देऊ शकत नाही, ते तो आमचा GR नाही तर दुसऱ्या कंपन्या देते, आमचा त्याच्याशी काय संबंध नाही, आम्ही देऊ शकत नाही असा आरोप करतायत ते सध्या। याला खरं तर ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिलेला आहे। ठाकरे गटाचे देखील तालुका प्रमुख ठिकाणी काय भूमिका आहे, ठाकरे गट कशा पद्धतीची भूमिका या पुढच्या कालावधीमध्ये घेणार आहे? जय महाराष्ट्र। आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार व DYSP साहेबांना आपण आता थोड्या वेळात आपण सर्व शेतकऱ्यांचे आपण निवेदन देणार आहोत आणि 24 ते 7 आपण बैठक लावून शेतकऱ्याचे विषय जर मार्गी नाही लावला तर उद्या 11:30च्या नंतर आपण संपूर्ण कंपनीचं कामकाज इथं शिवसेनेच्या वतीने आपण बंद पडणार आहोत। याची सरकारने गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। गेल्या 6 दिवसापासून हे शेतकरी आमरण उपोषण करत आहेत। शेतकऱ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। सर्व कुटुंब थोड्या वेळात इथं लेडीज पण सगळे येतील। गेल्या 5 दिवसापासून संपूर्ण कुटुंब इथं उपोषण करत आहेत। लवकरात लवकर या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दक्षता घ्यावी। आपण पाहतोय की खरं तर जर का 24 तासामध्ये हे जे आंदोलनाची दखल नाही घेतली गेली आणि 50,000 रुपये मंजूर नाही केले गेले तर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी जो काही सोलर प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी उकडून फेकू अशी एकंदरीत भूमिका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।